हलक्यात नाही. निवडणुकी कार्यकर्त्यांची होती, निवडणुकी बँकेची नव्हती, नगरपालिकेची होती. नगरपालिकेची होती. विषय कर्जाचा विषय नव्हता, गटाराचा विषय होता. गटाराचा सुट्टी नाही. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेच्या शिवसेनेने 4 नगरपालिका जिंकल्यात. कसं यश संपादन केलंय? नाही, मूळ मुद्दा असा आहे, खरं तर स्थानिक नेतृत्वावरती या निवडणुका असतात आणि आपण पाहिलं असेल, चाकण असेल, राजगुरुनगर असेल, जुन्नर असेल किंवा मंचर असेल, या ठिकाणी सक्षम स्थानिक नेतृत्वाला जनतेने कौल दिलेला आहे आणि त्या नेतृत्वाचं त्या भागामध्ये काम आहे. आज आळंदीमध्ये जरी आपण पाहिलं तरी त्या ठिकाणी तशा पद्धतीचा कौल जनतेने दिलेला आहे. समाजात काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळतो आणि जनता त्याची दखल घेते, असं माझं याबाबत मत आहे. खरं तर हे निवडणुका नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाच्या होत्याच, मात्र पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा ही पायाभरणी आहे. त्यामुळं पुढच्या काळातलं लक्ष काय? लक्ष हेच राहील की खेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे. कमबॅक चांगला आहे आमच्याकडं. आता नव्याने भरपूर जिल्हा परिषद सदस्य इच्छुक आहेत, ते आमच्याकडे येत आहेत. पण त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही सूचना देतात, त्याला अधीन राहून आम्ही काम करू. पण मला खात्री आहे की जास्तीत जास्त शिवसेनेचेच कॅन्डिडेट निवडून येतील. अजित पवारांचं काय चुकतंय? कारण जनता कौल देत नाही. त्यांचं चुकण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व जी खाली त्यांनी देतात त्याच्यामध्ये सक्षम नेतृत्वाला पुढं आलं पाहिजे आणि ते सक्षम नेतृत्व खरं तर त्या भागातल्या गावगाड्यात काम करणारं पुढं आणत असतं आणि त्या नेतृत्वालाच विश्वास ठेवून लोक मतदान करत असतात. दादा निवडून आलाय, जनतेने विश्वास ठेवलाय, मात्र जबाबदारी वाढली आहे. जबाबदारी निश्चितच वाढली आहे, कारण आत्तापर्यंत प्रभागात काम केलं होतं. 20 वर्ष प्रभागाचं काम करत असताना शहरातलाही विकास पाहिलेला आहे किंवा शहरातल्याही लोकांशी संबंध होता किंवा थोडासा तिथला कामाचा जो आढावा आहे ते निश्चितच माहिती आहे. पण नक्कीच शहराची पण जबाबदारी पेलन आणि शहरासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आत्ता विकासाचे, मुख्य पाणी प्रश्न, लहान मुलांसाठी गार्डन किंवा इत्यादी भरपूर विषय, काही रस्त्यांचे, ड्रेनेजचे, कचऱ्याचे भरपूर समस्या आहेत आणि निश्चितच सगळ्या विषयावर काम करणार, पूर्ण वेळ देणार अशी मी राजगुरुनगरकरांना मी ग्वाही देतो.